हॅलो फ्रेंड्स, तर अनु बघा आमची तेल लावून आज डोबो घालून चंपू झाली आहे. कारण की अनुला 2 दिवस झालं बरंच नाही आहे, ताप सर्दी खूपच आहे तिला. मग तिला आजीने तिच्या चप्पल आणली होती नवीन, म्हणून ती दाखवत होती, हे बघ मम्मी चप्पल आणली आजीने. नवीन सॉक्स वगैरे घालून बसली होती ती आज, कारण की फरशी खूप थंड आहे. मग तिला सॉक्स वगैरे घातले होते आणि मग ती सॉक्स पण दाखवत होती. मम्मा हे पण दाखव म्हणत होती मला कॅमेऱ्यात. मग म्हणलं हा ठीक आहे. तर अनुने नवीन सॉक्स घातल्यात. मग केस वगैरे विचारत होते, तर कॅमेऱ्यापाशी येऊन बसली की मी पण बघते काय करते. मग ती हॅलो वगैरे म्हणत होती. मग ती दिसत नाही नीट म्हणून आहे ना, ती खुर्ची घ्यायला गेली. खुर्ची घेऊन आली आणि तिथं बसली आणि ती मला म्हणत होती, मम्मा आता कॅमेरा मी घेऊ, मी व्हिडिओ बनवते म्हणली. म्हणलं ठीक आहे. मग तिने कॅमेरा हातात घेतला आणि तिचे डोळे आणि तिचं तोंड दाखवत होती. ती किती गोड हसती आहे ते कॅमेऱ्यातून. म्हणत होती मी व्हिडिओ घेते मामा. म्हणलं ठीक आहे घे. की गरगर कॅमेरा फिरवत होती चांगली जोरात. म्हणलं फोन फुटून मी आत्ताच घेतला आहे फोन. तर मग ती नाही फोडत मम्मा. म्हणलं ठीक आहे. म्हणलं 2 मिनटं दे मला. मग माझी वेणी वगैरे झाली तरी मला म्हणत होती, मम्मा दे ना, मी तुझा व्हिडिओ बनवते. म्हणलं ठीक आहे. मग देवपूजा वगैरे झाली आणि बसलो टाईमपास करत टी व्ही बघत. मग बसले. म्हणलं आपलं पण तोंड दाखवा जरा ब्लॉगमध्ये. स्वामींच्या पाया पडले. मग आणि हे बघा अनु काय करते, बाबूला घेऊन खेळते तिच्या. तो तिचा फेवरेट बाबू आहे. जसं आम्ही तिला करतो तसं ती तिच्या बाबूसोबत करते. झोपवती काय, थापती काय त्याला, आणि ती आम्हाला म्हणते शांत बसा. मग बाबूची केस वगैरे विचारले तिने. बाबूला इकडून तिकडून पार त्या बाबूची वाट लावून टाकली. बाबूला स्केच पेननी पण रंगवून ठेवलं आहे तिने मरणाचं. जसं आम्ही तिला करतो राग आल्यावर, असं करायचं नाही, तसं ती त्याला सांगत होती, असं करायचं नाही, बॅड मॅनर्स. ती त्याला सांगत होती. म्हणजे लहान लेकरं किती हुशार असतात की आपण जे त्यांच्यासोबत करतो ते म्हणजे दाखवतात कोणाला का होईना करून. मग ती त्याला औषध पाजत होती, पार त्याच्या मडक्यावर पाय ठेवून त्याला औषध पाजत होती, त्याला फटका वगैरे देत होती ती. मग शेवटी त्याला झोप आली म्हणून पप्पी वगैरे घेतली त्याची, त्याला मांडीवर घेऊन थापलं. चोकलीला म्हणती शांत बस, बाबू झोपलाय. मग बाबूला खाली ठेवलं, उचललं आणि त्याला गरगर 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 फिरवत होती त्याला. मग तिला कळलं मी व्हिडिओ घेते. माझ्याकडे हळूच बघितलं. बघत बघत गोल फिरत फिरत नाही का ती बेडरूममध्ये चालली होती. म्हणली आता मम्मी व्हिडिओ घेईन माझा, म्हणून पटपट पटपट पाय उचलून गेली बेडरूममध्ये. मग आमचे शेट आल्यानंतर इली लई खुश होती. काय करू काय नाही तिला सुचतच नाही. मग तिच्याकडं काही शेटने काही लक्ष दिलं नाही. ते डायरेक्ट अनुकडे आले आणि अनुचा पा घेतला. म्हणून लगेच इलीकडे गेले, इली नाराज होईल म्हणून. मग हे लाड करत होते इलीचा, म्हणून अनु म्हणली बाबा मी पण करू इलीचा लाड. म्हणले कर. मग इलीचा लाड करत होते दोघं पण. बाबा हे असं करू का, मी तसं करू विचारत होती ती बाबाला. असं लाड करू का तसं करू. तिला म्हणत होती, इली तुला बाऊ झालाय का विचारत होते. मग ह्यांनी इलीला उचलून घेतली आणि डोक्याला डोकं लावून घेतलं. तर अनु लगेच म्हणली बाबा मला पण. मग ती बाबाला म्हणली मला पण कर. मग बाबाने तिला पण केलं तसं. मग आम्ही जेवायला बसलो. आज आमच्या घरी बेसनाच्या गोळ्याची भाजी केली होती. तर बाय गाईज, भेटू आपण पुढच्या मिनी ब्लॉगला.